प्रीमियम सेगमेंटमधली जी बेस्ट सेलिंग सिडान आहे आणि जिने 2 डिकेड म्हणजे 20 वर्ष भारतातल्या कार मार्केटवरती राज्य केलं आहे अशी होंडा सिटी आज आपल्या सोबत आहे। आज आपण या गाडीचा डिटेल रिव्ह्यू पाहणार आहोत। या गाडीमध्ये कोणते कोणते फीचर दिले जातात, गाडीचं परफॉर्मन्स कसा आहे, गाडीचं मायलेज काय आहे किंवा गाडीचं सस्पेन्शन सेटअप कसं आहे। सस्पेन्शन म्हणजे कम्फर्टमध्ये ही गाडी पहिल्यापासूनच चांगली होती, आता याच्यामध्ये नवीन अपग्रेड आलेले आहेत। तर कोणत्या कोणत्या गोष्टी नवीन होंडाने याच्यामध्ये दिल्या आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी आहे जय, स्वागत आहे तुमचे आपल्या ऑटो ज्ञान YouTube चॅनलवरती। तर सुरुवात करू मित्रांनो आपण की पासून। तर की मध्ये जर का आपण पाहिलं तर असे 4 बटन आपल्याला पाहायला मिळतात। ते लॉक, अनलॉक, हे आहे बूट ओपनिंगचं आणि हे जर का आपण प्रेस करून ठेवलं तर गाडी स्टार्ट होते। 3 सेकंद जर का प्रेस केले तर गाडी स्टार्ट होते। तर सुरुवातीला गाडी लॉक आहे, आता आपण प्रेस करून ठेवूयात। तर तुम्ही पाहू शकतात गाडी स्टार्ट झालेली आहे आणि जर का नंतर आपण हेच प्रेस करून ठेवलं तर गाडी हे बंदही होते। हे अनलॉकचं बटन ज्यावेळेस आपण प्रेस करतो त्यावेळेस ORVM जे आहेत ते ऑटोमॅटिकली अनफोल्ड होतात आणि गाडी लॉक केल्यानंतर ORVM जे आहेत ते फोल्ड होतात। तर ऑटो फोल्डिंग ORVM या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। गाडीचा फ्रंट लुक जर का पाहिला मित्रांनो तर एकदम सोबर आणि एलिगंट लुक आपल्याला पाहायला मिळतो। क्रोमचा जास्त यूज केलेला नाही, मिनिमल यूज या ठिकाणी क्रोमचा केलेला आहे, त्यामुळे गाडी एलिगंट दिसते। आणि ग्रिल मध्ये थोडेसे चेंजेस आपण पाहू शकतो। ओल्ड होंडा सिटी मध्ये जसं क्रोमचा मिनिमल यूज केला होता तसाच यूज या ठिकाणी क्रोमचा आपण पाहू शकतो। या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर ऑल LED सेटअप आपल्याला या ठिकाणी दिले गेलेले आहेत। 9 स्प्लिट मध्ये हे LED दिले गेलेले आहेत आणि जर का आपण फॉग लॅम्प पाहिलं तर ते आपल्याला LED मध्येच मिळतात, पण ते रिफ्लेक्शन मध्ये दिलेली आहेत। या गाडीमध्ये कॅमेरा बेस ADAS टेक्नॉलॉजी दिलेली आहे, त्याचा कॅमेऱ्याचं प्लेसमेंट आपण वरती पाहू शकतो। तर मित्रांनो हा होता गाडीचा फ्रंट लुक। आता आपण साइड प्रोफाइल पाहू गाडीची ते कशी दिसते। या गाडीचा साइड प्रोफाइल जर का आपण पाहिला तर ही प्रीमियम सेगमेंट मधली सिडान आहे, त्यामुळे हिची लेंथ 4 मीटर पेक्षा जास्त आहे। या गाडीमध्ये आपल्याला डायमंड कट अलॉय व्हील पाहायला मिळतात। 185/55 R16 चे टायर आपल्याला या गाडीमध्ये पाहायला मिळतात। यासोबतच मित्रांनो या गाडीमध्ये फ्रंट डिस्क ब्रेक व रिअर मध्ये ड्रम आपल्याला पाहायला मिळतात। यासोबतच एक्सटेरियर मध्ये म्हटलं तर क्रोम डोअर हँडल आणि आपल्याला या ठिकाणी ब्लाइंड स्पॉट साठी एक लेन कॅमेरा दिला गेलेला आहे, जो होंडा कडून एकदम चांगला मूव आहे, जो सेफ्टी मध्ये सुद्धा आपण कन्सिडर करू शकतो। कारण ट्रॅफिक मध्ये असेल किंवा हायवे वरती असेल, एखादं ऑब्जेक्ट या ठिकाणावरून येत असतं त्यावेळी आपल्याला हा कॅमेरा खूप चांगली मदत करतो। त्याच्यामुळे आपल्या सेफ्टी मध्येही वाढ होते आणि आपल्याला ड्रायव्हिंग करताना जास्त हेक्टिक काही होत नाहीये। तर तो ब्लाइंड स्पॉट हा कॅमेरा हा आपल्याला दाखवत असतो आतल्या स्क्रीनवरती। त्याच्यासाठी स्पेसिफिक बटन पण होंडाने आतमध्ये दिलेलं आहे। जर का तुम्ही टर्न इंडिकेटर ऑन केलं किंवा ते बटन प्रेस केलं तर दोन्ही वेळेस तो कॅमेरा चालू शकतो। त्यानंतर जर का आपण वरती पाहिलं तर मित्रांनो या गाडीमध्ये सनरूफ पण दिलं गेलेलं आहे। रिअर मध्ये जर का आपण पाहिलं मित्रांनो तर आपण शार्क फिन अँटेना वरती पाहू शकतो। त्यासोबतच या गाडीमध्ये लिफ्ट स्पॉइलर आपल्याला पाहायला मिळतो। त्यानंतर या ठिकाणी जो रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आहे तो या ठिकाणी दिला गेलेला आहे। 4 पार्किंग सेन्सर या ठिकाणी या गाडीमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत। त्यासोबतच जी स्किड प्लेट आहे ही कार्बन फायबर फिनिश मध्ये दिलेली आहे। ऍक्च्युअली कार्बन फायबर नाहीये, पण तशा फिनिश मध्ये रिअर स्किड प्लेट आपण पाहू शकतो। या गाडीमध्ये मित्रांनो 506 लिटरचा मॅसिव्ह असा बूट स्पेस आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्यामध्ये आपण कोणतंही लगेज आपलं लोड करू शकतो। या ठिकाणी लिफ्टिंग पण खूप जास्त नाहीये। याच्या आतमध्ये जर का आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला स्पेअर व्हील दिलेलं आहे, ते 15 इंचचं स्पेअर व्हील स्टील व्हील आपण पाहू शकतो। तर मित्रांनो हे होतं रिअर प्रोफाइल या गाडीचं। जर का या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स आपण पाहिला तर 165 मिलीमीटरचा ग्राउंड क्लिअरन्स हा बेस्ट ग्राउंड क्लिअरन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। या गाडीमध्ये आपल्याला एक इलेक्ट्रिक मोटर पण पाहायला मिळते मित्रांनो, त्यामुळे ही गाडी 121 PS ची पॉवर व 145 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते। या गाडीचं जे इंजिन आहे मित्रांनो हे या सेगमेंट मधलं सगळ्यात सायलेंट आणि सगळ्यात जास्त रिलायबल असं इंजिन आहे। विदाउट व्हायब्रेशन व कसलाही नॉईज ज्यावेळेस तुम्ही गाडी ड्राईव्ह करत असतात त्यावेळी या गाडीचा आतमध्ये आपल्याला फील होत नाहीये। तर असं हे ट्राइड अँड टेस्टेड इंजिन हे होंडाचं या गाडीमध्ये दिलं गेलेलं आहे, जे 4 सिलेंडर आहे, ज्याची पॉवर 121, कारण ह्या गाडीमध्ये बॅटरी पॅक दिलेला आहे, त्याच्यावरती एक मोटर पण दिलेली आहे, त्यामुळे ही गाडी 121 PS ची पॉवर व 145 न्यूटन मीटरचा टॉर्कही जनरेट करत असते। तर मित्रांनो आता गाडीच्या आतमध्ये जाऊन पाहू आपण गाडीच्या आतमध्ये कोणते कोणते फीचर दिले गेले आहेत, गाडीचा कम्फर्ट कसा आहे, सीट कम्फर्ट कसा आहे, गाडीमध्ये स्पेस कसा दिला गेलेला आहे, ते गाडीच्या इंटेरियर मध्ये आता आपण पाहूया। तर मित्रांनो जर का तुमच्या खिशामध्ये गाडीची की असेल आणि तुम्ही फक्त पॅसिव्ह कीलेस एंट्रीचे बटन दोन्ही साईडला दिलेले आहेत, ड्रायव्हर आणि को ड्रायव्हर दोन्ही साईडला दिलेले आहेत, पण जर का तुमच्या पॉकेटमध्ये जर का की असेल गाडीची तर तुम्हाला ते प्रेस पण करायची गरज नाही, तुम्ही फक्त हात इन्सर्ट केला याच्यामध्ये तर गाडी ऑटोमॅटिक अनलॉक होते व आपण गाडीमध्ये एंटर करू शकतो। जर आपण डोअर पॅडकडे पाहिले मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला क्रोम फिनिश मध्ये डोअर हँडल दिलं गेलेलं आहे। तर या ठिकाणी आपल्याला
ORVM ऍडजस्ट करायचे बटन्स दिले गेलेले आहेत, पॉवर विंडोचे बटन या ठिकाणी दिले गेलेले आहेत. आणि इथे जर का पाहिलं आपण तर लेदर फिनिश या ठिकाणी दिली गेलेली आहे, ज्याच्यामुळे थोडासा प्रीमियम टच या ठिकाणी होतो. आणि जर का मटेरियल बद्दल बोलायचं झालं तर प्रीमियम मटेरियल या ठिकाणी होंडाने यूज केलेलं आहे. याची फिट अँड फिनिशिंग आणि प्लास्टिकची क्वालिटी पण आपल्याला चांगली पाहायला मिळते. या ठिकाणी बॉटल होल्डर आणि थोडासा स्पेस या ठिकाणी दिला गेलेला आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहिलं तर ट्विटरची प्लेसमेंट या ठिकाणी केलेली आहे आणि इथे स्पीकर ग्रिल आपण पाहू शकतो. या ठिकाणी जर का आपण पाहिलं मित्रांनो तर या ठिकाणी AC वेंट आपण पाहू शकतो. त्यासोबतच त्याखाली जर का पाहिलं तर या ठिकाणी ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन दिलं गेलेलं आहे आणि हेडलाईट लेवलिंगचं स्विच दिलेलं आहे आणि फ्यूल लीड ओपनिंगचं आणि हुड ओपनिंगचं लिव्हर या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. यासोबतच मित्रांनो जर का या ठिकाणी पाहिलं आपण तर इंजिन स्टार्ट स्टॉपचं बटन होंडाने येथे प्लेस केलेलं आहे. हे बटन दाबल्यानंतर मित्रांनो आपण आपला लेन कीप वॉचचा कॅमेरा ऍक्सेस करू शकतो. त्याचा व्ह्यू आपल्याला आपल्या इन्फोटेनमेंट सिस्टमवरती पाहायला मिळतो. या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर ऑटोमॅटिक हेडलॅम्प आपल्याला या कारमध्ये दिलेले आहेत आणि या साईडला जर का पाहिलं तर ऑटो वायपर या ठिकाणी दिले गेले आहेत. या गाडीमध्ये आपल्याला डिजिटल आणि अॅनालॉग ही MID पाहायला मिळते. बरीचशी इन्फो दिली गेलेली आहे. त्यामध्ये आपण रेंज असेल किंवा कस्टमायझेशन असेल, गाडीबद्दलची इन्फॉर्मेशन असेल, टेकोमीटर, फ्यूल रेंज, स्पीड, टाइम, जी मीटर, सेफ्टी सपोर्ट, बऱ्याचशा गोष्टी आपण याच्यामधून ऍक्सेस करू शकतो. डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर या ठिकाणी दिलं गेलेले आहे, ते 80% आहे. यानंतर आपण स्टेअरिंग वरती पाहिलं तर या ठिकाणी क्रूज कंट्रोलचे कंट्रोल दिले गेलेले आहेत आणि ॲडॅसचे फीचर या ठिकाणी दिले गेलेले आहेत. या गाडीमध्ये आपल्याला पेडल शिफ्टर पण पाहायला मिळतात, जे या ठिकाणी दिले गेलेले आहेत. या साईडला जर का आपण पाहिलं येथून आपण MID आणि इन्फोटेनमेंट सिस्टम दोन्ही गोष्टी कंट्रोल करू शकतो. त्याचे बटन या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत आणि क्रूज कंट्रोलसाठी आणखीन एक बटन या ठिकाणी दिलं गेलेलं आहे, जे आपण पाहू शकतोय. या ठिकाणी जे बटन दिले गेलेलं आहे हे क्रूज कंट्रोलच्या स्पीड सेटचं बटन या ठिकाणी दिले गेलेलं आहे. जे स्टेअरिंग व्हील आहे मित्रांनो हे टिल्ट आणि टेलिस्कोपिक दोन्ही व्हील मध्ये आपण ऍडजस्ट करू शकतो. तर हे टेलिस्कोपिक स्टेअरिंग व्हील आपल्याला या गाडीमध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर 8 इंचाची टच स्क्रीन आणि त्यासोबत मॅन्युअल बटन या ठिकाणी दिले गेले आहेत. याचा फायदा असा होतो ज्यावेळी आपण ड्राईव्ह करत असतो त्यावेळी कोणतीही डिस्ट्रॅक्शन आपल्याला होत नाही, कारण आपण डायरेक्ट बटन प्रेस करू शकतो. ज्यावेळेस आपल्याला स्क्रीनवरती टच करायचं असतं त्यावेळी आपल्याला समोरून नजर हटवून स्क्रीनवरती पाहावं लागतं, पण बटन असल्यानंतर त्याची गरज पडत नाही. आपण डायरेक्टली बटनाने ते ऑपरेट करू शकतो आणि ही एक गोष्ट प्रत्येक कारमध्ये असणं गरजेचं आहे. ही पण एक सेफ्टीमध्ये कन्सिडर केली पाहिजे गोष्ट. इथे पाहिलं तर ऑटोमॅटिक ACचे कंट्रोल दिले गेलेले आहेत आणि त्यासोबतच या ठिकाणी 12 वॅटचं पॉवर आउटपुट दिलं गेलेलं आहे आणि टाईप A चे चार्जिंग सॉकेट या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी थोडासा स्पेस दिला आहे ज्यामध्ये आपले 2 मोबाईल आरामात बसू शकतात आणि या ठिकाणी वायरलेस चार्जिंगचं पॅड आपण पाहू शकतो. जर का तुम्हाला वायरलेस चार्जिंगचं पॅड वापरायचं नसेल तर तुम्ही हे डिसमेंटल करून ठेवू शकता. त्यामध्ये तुम्ही असा कप होल्डरचाही वापर करू शकता. जर का तुम्हाला वायरलेस चार्जिंगची जास्त गरज नसेल तर तुम्ही कप होल्डर म्हणून पण त्या स्पेसचा वापर करू शकता. येथे गिअर लिव्हर दिला गेलेला आहे. ही CVT ट्रान्समिशन आहे, त्यामुळे या ठिकाणी असा गिअर लिव्हर आपल्याला पाहायला मिळतो. या गाडीमध्ये 2 ट्रान्समिशन अवेलेबल आहेत, CVT आणि मॅन्युअल. त्यानंतर या ठिकाणी जर का पाहिलं तर या गाडीमध्ये मॅन्युअल हँडब्रेक आपल्याला पाहायला मिळतो. इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक या गाडीमध्ये दिला गेलेला नाहीये. कूल्ड आर्मरेस्ट नाहीये. थोडासा स्पेस आपण यामध्ये पाहू शकतो, ज्यामध्ये आपण छोटं मोठं काहीतरी सामान ठेवू शकतो. डॅशबोर्ड बद्दल बोलायचं झालं तर या गाडीमध्ये आपल्याला 3 कलरचा डॅशबोर्ड दिला गेलेला आहे. ब्लॅक ट्रीटमेंट वरती दिलेली आहे, त्यानंतर या ठिकाणी थोडंसं वुडन ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यानंतर खाली सॉफ्ट टच मध्ये या ठिकाणी थोडंसं मटेरियल दिलं गेलेलं आहे. या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर चांगला असा स्पेस आपण या ठिकाणी पाहू शकतो. गाडीच्या सनशेड वरती जर का आपण पाहिलं तर मित्रांनो याच्यामध्ये व्हॅनिटी मिरर आपल्याला दिला गेलेला आहे, पण लाईट कोणतीही दिली गेलेली नाहीये आणि हे एक्सटेंडेबल नाहीये, आहे तसंच राहतं, जे बरीचशी जागा सोडतं. इथे जर का आपण पाहिलं तर या ठिकाणी LED लाईट आपल्याला 2 दिलेले आहेत. हे सनरूफचे कंट्रोल आणि हे लाईटचे कंट्रोल आपल्याला दिले गेलेले आहेत. चांगल्या साईजचं सनरूफ, पॅनोरामिक सनरूफ ह्या गाडीमध्ये नाहीये, पण चांगल्या साईजचं सनरूफ या ठिकाणी होंडाने प्रोव्हाइड केलेलं आहे, ज्याचा साईज पण खूप चांगली आपण या ठिकाणी पाहू शकतो. जर का आपण ड्रायव्हर सीट वरती जर का पाहिलं तर इथे पण व्हॅनिटी मिरर आपल्याला देण्यात आलेला आहे, पण कोणत्याही प्रकारचं ह्याच्यामध्ये लाइटिंग दिलेली नाही. जर का या ठिकाणी पाहिलं तर ऑटो डिमिंग ORVM आपल्याला या गाडीमध्ये पाहायला मिळतो. तर हे होतं मित्रांनो फ्रंटमध्ये. या गाडीमध्ये आपल्याला ट्विटर आणि स्पीकर फ्रंटमध्ये पाहायला मिळतात. माझी उंची मित्रांनो 5 फूट 10 इंच आहे आणि माझ्या हाईटनुसार हे सीट मी ऍडजस्ट केलेलं आहे. गाडीचं जे सीट आहे अतिशय कुशनी व सोफा टाईप सीट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि ही जी ड्रायव्हिंग पोझिशन आहे ही माझ्यासाठी परफेक्ट आहे.
तर आता आपण गाडीच्या रिअर मध्ये जाऊन पाहू की कसा स्पेस या ठिकाणी दिला गेलेला आहे. फ्रंट मध्ये दोन्ही हेडरेस्ट ऍडजस्टेबल येतात आणि ड्रायव्हर सीट आहे याची पण हाईट आपण ऍडजस्ट करू शकतो. मित्रांनो, या गाडीमध्ये जे सीट दिलेले आहेत ना ते सेगमेंट मध्ये सगळ्यात बेस्ट सीट आहेत, कारण सोफा टाईप या गाडीमध्ये आपल्याला सीट पाहायला मिळतं आणि पूर्णपणे लेदरचे सीट या गाडीमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत, ज्याच्यामध्ये बसल्यानंतर कम्फर्टेबल आपल्याला फील होता आणि वाईड सीट आहेत, त्यामुळे माझ्यापेक्षा म्हणजे चांगल्या फिजिकवाले किंवा जाड असणारी लोक सुद्धा आरामात या गाडीमध्ये कम्फर्टेबल बसू शकतात. अंडर थाय सपोर्ट चांगला आहे, लेगरूम चांगला आहे आणि हेडरूम पण चांगला, सनरूफ असूनही या गाडीमध्ये हेडरूम चांगला आहे. आता रिअर मध्ये आपण पाहू की स्पेस कसा दिला गेला आहे. तर रिअरच्या डोअर मध्ये जर का मित्रांनो आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला क्रोम फिनिश मध्ये डोअर हँडल दिलेले आहेत. या ठिकाणी ट्विटरची प्लेसमेंट आहे, स्पीकरची प्लेसमेंट या ठिकाणी दिली गेलेली आहे, बॉटल होल्डर या ठिकाणी आहे आणि पॉवर विंडोचं स्विच या ठिकाणी दिलं गेलं आहे. आणि रिअर मध्ये पण आपल्याला थोडंसं सॉफ्ट टच मटेरियल या ठिकाणी पाहायला मिळतं, ज्याच्यामुळे थोडासा प्रीमियम टच या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे. जर का आपण रिअर मध्ये स्पेस पाहिला, फ्रंट सीट ही माझ्या हाईटनुसार ऍडजस्ट केलेली आहे, तर भरपूर असा लेगरूम आणि चांगला असा हेडरूम आपल्याला पाहायला मिळतो. आणि या गाडीतला एक प्लस पॉईंट आहे मित्रांनो, हे जे पुढचं जे फुटरेस्ट आहे ना ते थोडंसं असं टिल्ट आहे, त्यामुळे पायाला खूप चांगला आराम मिळतोय आणि अंडर थाय सपोर्ट पण चांगला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. रिअर मध्ये आपल्याला एसी आणि 2 पॉवर आउटलेट आपण या ठिकाणी पाहू शकतो. यासोबतच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आर्म रेस्ट पण दिला गेलेला आहे, ज्याच्यामध्ये 2 कप होल्डर दिलेले आहेत. तर या ठिकाणी 2 LED लाईट दिल्या गेलेल्या आहेत. या गाडीमध्ये आपल्याला 3 पॉइंटर सीट बेल्ट पाहायला मिळतात. रिअर विंडशील्ड साठी सनब्लाइंड असं देण्यात आलेलं आहे. याचा खूप फायदा हा आपल्या महाराष्ट्रामध्ये जर होत असतो, कारण भयंकर ऊन हे महाराष्ट्रामध्ये असतं आणि त्यावेळी हा रिअर सनशेड खूप फायदेशीर ठरू शकतो. तर हे होतं मित्रांनो रिअर मध्ये खूप चांगला असा स्पेस आपल्याला पाहायला मिळतो आणि गाडी कम्फर्टेबल आहे, रिअर असू दे किंवा फ्रंट असू दे. आणि गाडीच्या ज्या फ्रंट सीटमध्ये असे पॉकेट दिले गेलेले आहेत, त्यामध्ये आपण फोन ठेवू शकतो आणि मॅगझिन होल्डर पण दिले गेलेलं आहे. हे खूप चांगली गोष्ट आहे. प्रत्येक कार मॅन्युफॅक्चररना असे पॉकेट्स दिले पाहिजेत. याचा फायदा असा होतो की फोन ठेवण्यासाठी, आता इथे चार्जिंगला जर का आपण फोन लावला तर तो ठेवायचा कुठं, तर अशा पॉकेटमध्ये आपण फोन ठेवू शकतो. आणि दोन्ही साईडला असे फोन पॉकेट आणि मॅगझिन होल्डर दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत. फ्रंट जे हेडरेस्ट आहेत ते ऍडजस्टेबल आहेत, पण रिअर हेडरेस्ट हे तिन्ही हेडरेस्ट फिक्स दिलेले आहेत. आणि ही जी गाडी आहे मित्रांनो, जास्त ओव्हर फॅन्सी किंवा जास्त वेगळं काय असं केलेलं नाहीये. एकदम सिंपल आणि सोबर ठेवण्याचा होंडाने या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. कारण काय होतं, ही गाडी जी आहे, होंडा सिटी जी गाडी आहे, ही लोक 5, 10, 15 वर्ष वापरतात. तुम्ही कितीही वर्षांनी या गाडीमध्ये बसलात तर तुम्हाला ही गाडी बोर होणार नाही. त्यामुळे सिंपल डिझाईन होंडा नेहमीच होंडा सिटीमध्ये ठेवत असतो. तर मित्रांनो, हे होतं गाडीच्या इंटिरियर मध्ये. तर मित्रांनो, आता आपण होंडाची सिटी जी आहे ही ड्राईव्ह करून पाहूयात. आता आपण थोड्याशा रफ रोड वरती आहे, तर रफ पॅच मध्ये गाडीचं सस्पेन्शन सेटअप कसं आहे, गाडी हँडलिंग कशी होती हे पाहूयात. मित्रांनो, सस्पेन्शन एकदम बेस्ट आहेत, कारण कोणताही झटका गाडीच्या आतमध्ये फील होत नाहीये. नक्कीच सस्पेन्शन मधून पण कोणताही आवाज आपल्याला फील होत नाहीये. आता आपण गाडी स्पोर्ट मोड मध्ये ड्राईव्ह करून पाहूयात की गाडीचं ऍक्सिलरेशन कसं आहे, गाडी किती क्विकली 3 डिजिट स्पीड ही अचीव्ह करते. हे आता आपण स्पोर्ट मोड मध्ये ड्राईव्ह करून पाहूयात. तर मित्रांनो, आपण पाहिलं अगदी क्विकली गाडी हे 3 डिजिटचा स्पीड हे अचीव्ह करते. आणि गाडी 3 डिजिट स्पीड वरती असल्यावरती सुद्धा गाडीमध्ये कॉन्फिडन्स आपल्याला फील होतो. स्टेअरिंगचा जो फीडबॅक आहे तो एकदम स्टर्डी आहे. अजिबात असं वाटत नाही की गाडीचा स्पीड जास्त असल्यामुळे स्टेअरिंग लाईट झालंय, हलकं झालंय, अजिबात असं फील येत नाहीये. एकदम स्टर्डी स्टेअरिंग आणि हँडलिंग क्वालिटी एकदम बेस्ट या ठिकाणी होंडाने दिलेली आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो, गाडी जी आहे हाय स्पीड वरती सुद्धा स्टेबल राहते. गाडीमध्ये अनस्टेबिलिटी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. तर मित्रांनो, ह्या गाडीमध्ये जे सीट कम्फर्ट आहे, या गाडीचं जे इंजिन रिलायबल इंजिन आहे, गाडीचा मेंटेनन्स कॉस्ट असेल किंवा गाडीची रिसेल व्हॅल्यू असेल, सगळ्या गोष्टीमध्ये गाडी पात्र आहे. तुम्ही नक्कीच ही गाडी घेऊ शकता, कारण गाडीचा परफॉर्मन्स चांगला आहे, मायलेज चांगला आहे. आणि या गाडीमध्ये सिटीमध्ये तुम्हाला ही गाडी 20+ मायलेज देऊ शकते, कारण या गाडीमध्ये इलेक्ट्रिक मोटर पण प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही सिटीमध्ये ड्राईव्ह करत असता त्यावेळी बऱ्यापैकी गाडी ही इलेक्ट्रिक मोटरवरती स्टार्ट होते, किंवा एखाद्या ठिकाणी थांबून तुम्ही थांबला असाल सिग्नलवरती वगैरे, तर त्यावेळी गाडी ही इलेक्ट्रिक मोटरवरती चालते. त्यामुळे गाडीचं मायलेज पण खूप चांगलं आहे. आणि CVT ट्रान्समिशन हे सिटीमध्ये तर बेस्टच मायलेज देतं. तर आता आपण पाहणार आहोत 0 to 100 किती सेकंदामध्ये गाडी अचीव्ह करते ते. थोडासा रिकामा रोड जर का आपल्याला सापडला तर आपण टेस्ट करणार आहोत 0 to 100 गाडी किती मिनिटात अचीव्ह करते ते.
तर आता गाडी मित्रांनो पूर्ण स्टॉल आहे एका जागी. तर आता इथून आपण 0 to 100 करून पाहणार आहोत. गाडी स्पोर्ट मोड मध्ये आहे आणि गाडीचं आरपीएम किती जाते हे पण आपण पाहणार आहोत. गाडी 6000 आरपीएम टच होईल असं वाटतं मला. 6000 आरपीएम ला गेल्यानंतर गाडीचा गिअर शिफ्ट होतोय आणि एकदम क्विकली गाडी 100चा स्पीड या ठिकाणी अचीव केलेला आहे. मी या ठिकाणी स्टॉपवॉच लावणार आहे, त्यामध्ये तुम्हाला दिसेलच गाडीने किती क्विकली हे 3 डिजिट स्पीड अचीव केलेलं आहे. तर मित्रांनो गाडीमधले फीचर आपण पाहिले, ड्राईव्ह रिव्ह्यू पाहिला, म्हणजे गाडी आपण ड्राईव्ह थोडीशी 10-15 किलोमीटर करून पाहिली आहे, कशी वाटते, रफ रोडवरती असेल किंवा नॉर्मल रोडवरती असेल, आपण गाडी ड्राईव्ह करून पाहिली आहे. तर माझं वर्डिक्ट असं आहे की जर का तुम्हाला प्रीमियम सेगमेंट मधली एक सिडान पाहिजे असेल तर तुम्ही बिनधास्तपणे होंडा सिटीकडे जाऊ शकता, कारण होंडा सिटी 20 वर्ष झालं ह्या प्रीमियम सेगमेंट मधल्या सिडानच्या मार्केटमधली किंग आहे. या गाडीचं रिलायबल इंजिन आहे, मेंटेनन्स कॉस्ट कमी आहे आणि रिसेल व्हॅल्यू खूप चांगली या गाडीला आपल्याला पाहायला मिळते. आणि होंडाचं सर्व्हिस नेटवर्क पण चांगलं आहे आणि होंडाची सर्व्हिसिंग पण चांगली आहे. आणि जर का तुम्ही एखादी होंडाची गाडी पाहत असाल तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही कायझेन होंडा सोलापूर या ठिकाणी नक्कीच एकदा भेट द्या. त्या ठिकाणी तुम्हाला खूप चांगली सर्व्हिस दिली जाते. तुम्ही जर का एखादी नवीन गाडी घेण्याचा प्लॅन करत आहात तर होंडाची एक गाडी नक्कीच तुम्ही टेस्ट ड्राईव्ह करण्यासाठी त्या ठिकाणी जाऊ शकता. खूप चांगली ते सर्व्हिस देतात आणि त्यांची आफ्टर सेल सर्व्हिस पण खूप चांगली आहे. खूप लोकांचा रिव्ह्यू, खूप ओनर सोबत मी बोललो आहे जे होंडाचे कार ओन करतात आणि जे सोलापूरमधून आहेत, त्यांच्याशी मी खूप लोकांशी बोललो आहे. तर प्रत्येकाचा फीडबॅक हा चांगला होता. तर नक्कीच एक वेळ तुम्ही कायझेन होंडाला भेट देऊ शकता. मी आभारी आहे कायझेन होंडाचं, त्यांनी मला गाडी शूट करण्यासाठी दिली. तर मित्रांनो हेच होतं माझं वर्डिक्ट. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.